आज होती अटल चषकची दुसरी सेमीफायनल मंडळ विरुद्ध खंडोबा. एक एल क्लासिको मॅच होती आणि दोन्ही संघातले प्लेयर एकापेक्षा एक आहेत. पण या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच खंडोबा एक सारखा अटॅक करत होतं आणि डिफेन्स म्हणून तर त्यांनी भिंतच उभा केली. हळूहळू जसा जसा गेम चार्ज होईल तसं मंडळचे प्लेयर्स पण सुट्टी देत नव्हते, एकामागे एक अटॅक करत होते. अभाव तर लंगडत मॅच बघायला आलता. हाफ टाइमला 10 मिनिटं राहिलेली तेवढ्यातच खंडोबाच्या एका प्लेअरनं 200 गोलची नोंद केली आणि स्कोर झाला 1-0. गोल पडल्या पब्लिकचा दंगा चालू झाला. पब्लिक नुसतं ओरडालतं. हाफ टाइम नंतर स्कोर झालता 1-0. म्हटलं पब्लिकला विचारूया पब्लिक कुणाला सपोर्ट करायला लागले. खंडोबा जिंकणार. शिवाजी पेठे खंडोबा चषक कुठं? खंडोबा तर निघणार 100%. राजा एकच खंडोबा. हाफ टाइम नंतर मॅच चालू झाली आणि आता बघायचं होतं की मंडळ 1-0चं लीड तोडते का नाही. तेवढ्यातच खंडोबाच्या फॉरवर्डनं हेड मारून दुसऱ्या गोलची नोंद केली आणि स्कोर झाला 2-0. गोल फिटणार असं काय वाटत नव्हतं. थोडा वादावादीचा विषय पण झाला. पण मंडळ ही अशी टीम आहे जी शेवटपर्यंत जिद्दीने खेळता आणि त्याच जिद्दीने मंडळनं पहिल्या गोलची नोंद केली आणि स्कोर झाला 2-1. मला वाटलं उत्तरेश्वर चषक सारखं आता मॅच पेनॉल्टीवरती जाते का काय. पण खंडोबानं ही मॅच 2-1 आपल्या नावावरती केली आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला. फायनल मॅच सलग दुसऱ्यांदा खंडोबा विरुद्ध जनावदवार होणार आहे. तर कमेंट करून नक्की मला सांगा की अटल चषक कोण जिंकणार.